नागपुर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में चल रहे ऑपरेशन थंडर को एक बड़ी कामयाबी मिली है। गणेशपेट पुलिस ने ड्रग्स तस्करी के खिलाफ जाल बिछाकर 2 ऐसे आरोपियों को गिरफ्तार किया है जो न केवल शहर में जहर फैला रहे थे बल्कि घातक हथियारों के साथ वारदात को अंजाम देने की फिराक में थे। गणेशपेट पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि कॉटन मार्केट के पीछे कल्पना वाइन शॉप के पास एक बिना नंबर वाली सफेद रंग की बर्गमैन स्कूटी से 2 युवक ड्रग्स की सप्लाई करने आने वाले हैं। सूचना मिलते ही पुलिस की टीम ने इलाके की घेराबंदी कर दी। जैसे ही पुलिस ने संदिग्धों को रोका और उनकी तलाशी ली, उनके होश उड़ गए। गिरफ्तार किए गए आरोपियों की पहचान नीरज मनोज यादव उम्र 23 वर्ष और साहिल अशोक भालेरा उम्र 20 वर्ष के रूप में हुई है। ये दोनों ही वाड़ी इलाके के रहने वाले बताए जा रहे हैं। पुलिस ने जब इनकी बर्गमैन दुपहिया वाहन की तलाशी ली तो उसमें से एक बड़ा धारदार चाकू बरामद हुआ। इतना ही नहीं, आरोपी नीरज की जेब से एक जिपलॉक पैकेट मिला जिसमें 3 ग्राम 22 मिलीग्राम एमडी पाउडर था। पुलिस ने इनके पास से ड्रग्स, चाकू, 2 मोबाइल फोन और बिना नंबर की दुपहिया वाहन समेत कुल 1,42,980 रुपए का माल जब्त किया है। पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट और आर्म्स एक्ट की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर इन्हें सलाखों के पीछे भेज दिया गया है। आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। वरिष्ठांच्या सूचनेनुसार आमच्या एनडीपीएस म्हणजे अँटी नार्कोटिक ड्रगच्या अनुषंगाने सतत कारवाया करण्यासाठी आम्ही डीबीच्या स्टाफला मॉनिटर करत असतो आणि त्याप्रमाणे जे डीबीचे आमचे पीएसआय नाचण आहे गणेशपेठचे, त्यांना परवा सायंकाळी इन्फॉर्मेशन मिळाली होती की आज ड्रगच्या अनुषंगाने ते व्यक्ती येणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी सापळा लावलेला होता। ठिकाण होतं गणेशपेठच्या हद्दीतील कल्पना वाईन शॉपच्या बाजूला आणि त्याप्रमाणे संबंधित 2 व्यक्ती या पांढऱ्या बर्गमॅन गाडीवर आल्या आणि त्यांच्याकडे आपण विचारपूस केली असता त्यांच्याकडे 3.22 ग्रॅम एमडी मिळालेला आहे आणि त्याबाबत त्यांना सविस्तर माहिती देता आली नाही आणि त्यांच्या कब्जात ते मिळाल्यामुळे आपण एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेला आहे आणि त्या कारवाईमध्ये आपण सीआर नंबर 21/26 अन्वये एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या आरोपींना दोघांनाही त्यातील आरोपी जो आहे तो एक आहे नीरज यादव वर्धामना या ठिकाणी राहतो आणि दुसरा आहे तो साहिल भालेरा जो वाडी या ठिकाणी राहतो। ते दोघं जण या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या कब्जात एमडी मिळाल्यामुळे आपण त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांनी कोणाकडून आणलेला आहे आणि कोणासाठी ते नेत होते या संदर्भाने आरोपींचा आणखीन एक शोध चालू आहे आणि उद्यापर्यंत त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे। तपास चालू आहे। संपूर्ण कामगिरी मी आपल्याला आता सांगितलं तसं माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर अंमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत सतत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने आमचे डीबी स्टाफ असेल, पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, हा या अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींवर सतत बारकाईने लक्ष ठेवून असतो आणि सरांनी दिलेल्याच आपल्या आदेशांप्रमाणे, सूचनांप्रमाणे आणि आमचे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री मन्ने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर पीआय तवाडे साहेब आणि डीबीचा स्टाफ आमचा स्पेसिफिक पीएसआय नाचण यांनी याबद्दल माहिती मिळवली होती आणि त्या माहितीवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी ती कामगिरी पार पाडलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण त्यांच्याकडची गाडी, त्यांच्याकडचा तो मुद्देमाल जे आहे तो एकूण 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कब्जामध्ये आपल्याला एक चाकू सुद्धा मिळालेला आहे। तो चाकू देखील जप्त करण्यात आलेला आहे। आर्म ऍक्ट अंतर्गत आपण ती सुद्धा कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे।